आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांनी ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला। वनराई पोलिसांना उमेदवारांचा जबाब। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एकनोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल। मिंधेनच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवारांना लोकशाही सोबत विश्वासघात केला। आदित्य ठाकरे यांची रवींद्र वायकरांवर टीका, तर निवडणूक आयोग सीसीटीव्ही देत नाही यामध्ये आयोगाचा देखील हात। आदित्य ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर देखील आरोप। एलन मस्क यांनी ईव्हीएम बाबत केलेल्या ट्विटला राहुल गांधी यांचं रिट्विट। ईव्हीएम मशीन बंद करण्याची मस्क यांची मागणी, तर रवींद्र वायकर यांच्याबाबतच्या ईव्हीएमच्या तक्रारीचा दाखला देत राहुल गांधी यांचं ट्विट। निवडणुकीतील पारदर्शकतेवर व्यक्त केली गंभीर चिंता। रवींद्र वायकर, तुम्ही निवडणुकीमध्ये विजयी झालात असं तुम्हाला वाटतं का? भरत शहांनी वायकरांवर केलेल्या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांचं ट्विट। लोकसभेमध्ये भाजपच्या अध्यक्ष झाल्यास एनडीएतील इतरांचे पक्ष फोडले जातील। राहुल नार्वेकरांच्या निकालाचा दाखला देत राऊत यांचा भाजपवर आरोप। भाजप नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडेल, राऊतांचा दावा। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देऊ, तर लोकसभेचे उपाध्यक्षपद कायद्यानं विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊत यांचं वक्तव्य। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी उमेदवार देणार। सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती। पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल, तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणूक आणि मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसून येणार। नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे। भाजपची संसदीय बैठक न घेतल्यानं एनडीएच्या बैठकीमध्ये मोदींची नेते म्हणून निवड, अन्यथा नेतेपदाचा निर्णय वेगळा दिसला असता, राऊतांचा दावा। महाराष्ट्र विधानसभेमध्ये राहुल नार्वेकर भाजपचे पॉलिटिकल एजंट। संजय राऊतांची राहुल नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका, तर संजय राऊतांनी तोंडाला लगाम घालावा। संवैधानिक पदावरील लोकांना एजंट बोलणं हा पदाचा अपमान, प्रवीण दरेकर यांचं उत्तर। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा। 33 मतदारसंघातील भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती। 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीसाठी संघ आमदारांची कार्यशाळा घेणार। पुण्यामध्ये भाजपच्या आमदारांसाठी कार्यशाळेचं आयोजन। पुढील आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कार्यशाळा सुरू होणार, सूत्रांची माहिती। 24 जूनपासून लोकसभेचं विशेष सत्रामध्ये लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार। लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, भाजपचे आमदार टी राजा यांचं भिवंडीमध्ये वक्तव्य। भारत हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र होणार नाही, कुणाचीही सत्ता आली तरी देखील भारत राष्ट्रच राहणार, भाजप आमदार टी राजा यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। भाजपचे सर्व आमदार घरोघरी फिरत आहेत, मी जिंकू नये म्हणून जंग पछाडत आहेत, मुंबई पदवीधरचे उमेदवार अनिल परब यांचा भाजपवर आरोप। पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभेच्या जागा आम्ही मागणार। नागपूर रामटेकमधील 2 जागा सोडून बाकी सर्व जागांवर क्लेम करू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये अधिक जोमानं युद्ध सुरू व्हावं यासाठी दोघांना शुभेच्छा। शिंदे गट आणि भाजपमधील बॅनर वॉरवरून देखील भास्कर जाधव यांचा टोला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी मागितली विनायक राऊतांची माफी। कुडाळ मालवणमधून कमी मतदान झाल्यानं वैभव नाईक यांचं म्हणणं। मालवणमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत जाहीर माफी मागितली। सोलापूरमध्ये कुणाच्या सत्तेमध्ये दंगली झाल्या हे प्रणिती शिंदे विसरल्या वाटतं। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रणिती शिंदेंवर टीका, तर प्रणिती शिंदेंचा लोकांना जातीपातीत अडकवण्याचा प्रयत्न, कल्याण शेट्टी यांचा आरोप। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्याला संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एकत्र। संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये क्षीरसागर कुटुंबाचा एल्गार। 5 वर्षांपूर्वी दुरावलेलं क्षीरसागर कुटुंब पहिल्यांदाच एकत्र। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था। मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक। मागण्या मान्य झाल्या नाही तर महायुतीला विरोध करण्याचा इशारा। चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू। अश्विनी जगताप, शंकर जगताप यांच्यानंतर चंद्रकांत नखाते देखील इच्छुक।
उमेदवारी देण्यासंदर्भात आधीच शब्द देण्यात आलाय. मी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचा समर्थक. चिंचवडच्या विकासामध्ये माझा देखील हातभार. चंद्रकांत नखाते यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीनंतर शरद पवार आता ॲक्शन मोडमध्ये. पवार गट लढवू इच्छित असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली. मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार. यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार. कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस आता संपले. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचा अप्रत्यक्षपणे थेट जयंत पाटलांना आव्हान. पुढील 1 वर्षामध्ये अरविंद सावंत पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री बनणार. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले केंद्रातील सत्ता पलटवण्याचे संकेत. संभाजीनगरमधील पराभवानंतर ठाकरे गटाची आढावा बैठक. संभाजीनगरमध्ये आपल्याला फक्त पक्षाला मानणाऱ्यांनाच मतदान झालं. मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही. अंबादास दानवे यांचा दावा. सगळे सोयऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा. तर जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, मात्र ओबीसी आंदोलनाकडे पाठ सर्वांनीच फिरवल्याचं चित्र. आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू. मराठा समाजाची एकजूट आम्ही चळवळीवर माझा विश्वास. मनोज जरांगे यांचं प्रतिक्रिया. केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी. तर जरांगेंना भेटणारी नाटकी मंडळी असल्याची ओमराजे निंबाळकरांची टीका. महाराष्ट्रामध्ये 40 वर्षांमध्ये मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांनं मराठा आरक्षणावर चर्चा केली नाही. ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळेच आरक्षण गेलं. मराठा आरक्षणावर बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य. जालन्यामध्ये उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली. बडीगोद्रीतील उपोषणस्थळी लक्ष्मण हाके यांच्यावर उपचार. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. कोकण पदवीधर मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी बैठक. भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. आठवले यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून मुंबईत जंगी स्वागत. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेमध्ये सहकार खात्याची बैठक. मोहोळ यांनी सहकार खात्यासंदर्भात जाणून घेतली माहिती. येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या बदलांवर अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन. महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा. तर सत्ताधाऱ्यांकडून देखील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील विरोध. खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून शेतकऱ्यांची भेट. भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरपाई द्यावी. माजी खासदार शिशुपाल पटले यांची पालकमंत्री गावित यांच्याकडे मागणी. भंडारा जिल्ह्यातील एकोडी इथं दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची नाना पटोले यांच्याकडून सांत्वनपर भेट. कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मोबदला देण्याचे पटोले यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश. अकलूजमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं जेऊर चौंडी आष्टे रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची मागणी. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना निवेदन. कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डावखरे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांचा आज ठाण्यामध्ये मेळावा. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे निवडणुकीच्या रिंगणात. कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी. पुढील सुनावणीला हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार. न्यायालयाच्या सूचना. भुसावळच्या हतनूर धरण क्षेत्रातील पाणी पातळीमध्ये वाढ. हतनूर धरणातून तापी नदीमध्ये 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. अलिबाग शहरामध्ये एकूण 44 इमारती धोकादायक. पालिकेकडून धोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध. मालवणच्या वायरी भूतनाथ परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. संसारोपयोगी वस्तू जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. सांगलीच्या जतमध्ये जिल्हा परिषदेचा अजब कारभार. पवित्र पोर्टलद्वारे 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची आमदार विक्रम सावंत यांची मागणी. साईबाबांच्या चरणी दानशूर व्यक्तीकडून 42 लाखांचा सोन्याचा मुकुट दान. दानशूर भक्ताकडून आपलं नाव जाहीर न करण्याची शिर्डी संस्थानला विनंती. अहमदनगरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर संख्या कमी. पावसाच्या आगमनामुळे पाण्याची समस्या आता मिटणार. जिल्ह्यामध्ये सध्या 250 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपवर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा दाखवल्याचा प्रकार. परीक्षेसाठी उशीर झाल्यानं 20 ते 25 विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित.
पालखी मार्गातील दिवे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती। पालखीचं प्रस्थान काही दिवसांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं उपाययोजना करण्याची मागणी। पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार। पालखीसोबत फिरतं आरोग्य पथक तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने देखील असणार। बुलढाण्याच्या गंधारीमध्ये पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार समोर। तलावाच्या कॅनलमध्ये गेट न लावल्यानं लाखो लिटर पाणी वाया। शेतामध्ये पाणी गेल्यानं शेतीचं देखील मोठं नुकसान। सोलापूरमध्ये बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांचा धक्का। शहराच्या मुख्य चौकामध्ये बस बंद पडल्यानं वाहतुकीला अडथळा। एसटी बसेसच्या दुरवस्थेकडे महामंडळाचं मात्र दुर्लक्ष। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी ते मळेगाव रस्ता दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं। संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दर्जेदार रस्ता बनवण्याची मागणी। सांगलीच्या मिरजमधील पाणंद रस्ता वाहून गेला। विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त। मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती। मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 8% इतकाच पाणीसाठा, तर नागपूर विभागामध्ये 37% पाणी। गाव पाड्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी 4011 टँकर तैनात। यवतमाळमध्ये जून अखेरपर्यंत 75% अधिक पीक कर्जाचं वाटप करा। पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचना। बोगस बियाणं आढळल्यास संबंधितांवर कारवाईची ही शक्यता। पहिल्याच पावसामध्ये गुहागर समुद्र किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप। किनारपट्टीच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर। किनाऱ्यांवरील कासव संवर्धन केंद्र धोक्यात। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। कवठळ इथं पपईच्या बागा उद्ध्वस्त। पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। मुक्ताईनगर रावेर परिसरामध्ये शेती मशागतीला आता वेग। खरीप हंगामाची तयारी देखील अंतिम टप्प्यात। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरणीला वेग। सोयाबीन, मूग, उडदासह कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। हिंगोली जिल्ह्यामध्ये जादा दरानं बियाणं खतांची विक्री। कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यामध्ये 101 धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून 3579 शेतकऱ्यांकडून धान खरेदी। आतापर्यंत 14,93,362 क्विंटल धानाची खरेदी। गोंदियामध्ये धान भरडाईवरून शासनाकडून तोडगा नाहीच। 40 लाख क्विंटल धानाची भरडाई ठप्प।